नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर खूप थंडी वाजत आहे बघा. थंडीचा दिवस पडल्यात आहे आणि मला बी नरड घसा दुखतोय. तर म्हणलं चला एक व्हिडिओ बनवून टाकावा, कारण की घटना खूप खतरनाक घडलेली आहे बघा. काही प्रॉपर्टीसाठी आणि अनैतिक संबंधासाठी, शारीरिक सुखासाठी आजकालच्या महिला पुरुष करतात. आणि कर्माचा फेरा फिरून जसं आपलं कर्म असतं तसं माणसाची मन आहे किंवा देवाची मन आहे, कर्माचा फेरा महागारी येतो. आजच्या घटनेत आपण बघूया त्याच्या कर्माचं फळ त्याला कसं महागारी मिळतंय. आणि पूर्ण शारीरिक सुखासाठी आणि प्रॉपर्टीसाठी घडलेली घटना आहे, केलेला खून आहे. आणि हा खून दुसऱ्या कोणी केलेला नसून स्वतःच्या बायकोनं नवऱ्याचा केलाय. कशासाठी आणि का, चला या घटनेतून आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी आपल्या मीरा शेळके फॅमिली या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. तर चला घटना सुरू करते. तारीख होती 5 जून 2025 आणि उत्तराखंडच्या कोटाद्वार या पोलीस स्टेशनला खबर येते की एक मृत व्यक्ती रस्त्याच्या कडेला खाईत पडलेला आहे. आणि पोलीस तिथे तात्काळ पोहोचते. ती पहिल्यांदा तर पोलिसांच्या लक्षात येते की हा ॲक्सिडेंट असून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतात. पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कळतं की त्या बॉडीच्या शरीरावर 18 जखमा आहेत. छातीची आणि पोटाची हाडे सगळी मोडलेली, ती रक्त बी सगळं वाहिलेलं आहे की हा ॲक्सिडेंट नसून खून आहे. पोलिसांनी तपास सुरू करते. ती खूप दिवस जातात पण पोलिसांना कोण आहे हा मृत व्यक्ती कळत नाही. मग पोलिस काय करतात, काही महिन्यानंतर पेपरमध्ये जाहिरात देतात त्या बॉडीच्या चेहऱ्याची आणि बॉडीच्या वस्तूंची. तर दिल्यानंतर दिल्लीतून पोलिसांना फोन येतो राजेश कुमारचा आणि म्हणतो की ही बॉडी माझ्या भावाची रवींद्र कुमार आमच्या 8 दिवसात बोलणं होतं. तो आमच्या परिवारापासून वेगळं राहतो मुरादाबादमध्ये, पण आता काही दिवसांपूर्वी माझं आणि त्याचं बोलणं झालेलं नाही आणि मला संशय आहे की माझ्या भाभीनं त्याचा खून केलेला असेल. मग पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्याच्या बायकोला रीनाला बोलवून घेतली. तर त्याची बायको रीना ही त्याची पहिली बायको नसून दुसरी बायको होती. त्याची पहिली बायको, तो राजेश कुमार त्याचा भाऊ सांगतो की त्याची पहिली बायको आशा कुमारी आहे. आशा कुमारीसोबत त्याचं खूप भांडण व्हायचं आणि त्या आशा कुमारीला एक मुलगा आहे हर्षित नावाचा. पहिलं तर त्यांचं सुखान दिवस चाललं होतं, पण भांडणं व्हायला लागल्यानंतर तो काही दिवसांनी मुलाला आणि बायकोला सोडून तो हरिद्वारला जाऊन राहतो. हरिद्वारला जाऊन राहिल्यानंतर त्याची ओळख रीना कुमारी या त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान या महिलेशी होते. आणि काही दिवस ते रिलेशनशिपमध्ये राहतात आणि 2011 दोघंजण रीना कुमारी आणि रवींद्र हे लग्न करतात. म्हणजे ते दुसरं लग्न. पहिलं बायको आशा, दुसरी बायको रीना. लग्न झालं ते दिल्लीत राहायला येतात, पण दिल्लीत गुपचूप लग्न केलेलं असल्यामुळे दिल्ली सगळ्यांना कळतं ह्यांनी लग्न केले आणि तिच्यावर मानसिक दबाव यायला लागतो रीना कुमारीवर. आणि ती म्हणते मला दिल्लीत राहायचंच नाही. मग म्हणते आपण मुरादाबादला आपण राहू. तो काय ऐकत नाही, पण ती त्याला मजबूर करते ऐकायला आणि इथली प्रॉपर्टी विकून, घर आणि जमीन विकून दिल्लीतली तो मुरादाबादला 3 कोटीचं घर खरेदी करतो आणि त्या रीनासोबत राहायला रवींद्र कुमार जातो, बायको आणि मुलाला सोडून. इथं त्याची पहिली चूक बघा, प्रॉपर्टी पूर्ण इकली संपूर्ण तर त्याच्या विषयाची आणि थोरल्या बायकोला काहीही न देता त्या मुलाची सांभाळायची जबाबदारी न घेता, पण हा त्या रीना कुमारी बाजिंदी बाई असती, रंगलेली, मराठी भाषे शब्द रंगलेली नाटकवाल्या बाईच्या प्रेमात फसतो आणि तिच्या आई म्हणाल तसं ऐकत तिला घेऊन मुरादाबादला 3 कोटीचं घर खरेदी करतो आणि दोघं तिथं राहते. ती पहिलं तर सगळं चांगलं चाललेलं असतं. घरावरती फिजिओथेरपीचं टाकते आणि ब्युटी पार्लरचं बी टाकते. दोन ती सांभाळत असते रीना कुमारी आणि हा बिझनेस करत असतो. काही दिवस चांगलं जात असताना, दोघं बी कमवत असताना त्या रवींद्र कुमारचा बिझनेस लॉसमध्ये जातो आणि बिझनेस लॉसमध्ये गेल्यावर त्याच्यावर खूप कर्ज होतं, देणेकऱ्यांचं कर्ज होतं.
एक जणाला 15 लाखाचा चेक देतो आणि तो चेक बाउन्स झाल्यामुळं त्याला 6 महिन्याची जेल होते. जेल झाल्यानंतर तो जेलमध्ये काही जात नाही. तो मोबाईल घरी ठेवून कार्ड काढून तो हरिद्वारला निघून जात असतो. तो घरी राहतच नसतो कर्जांमुळं आणि लपत असतो माणसांपासून की माणसं पैसे मागायला त्याला त्रास देत असते ती म्हणून. लपत असल्यामुळं इकडं बायको फिजिओथेरपी करण्यासाठी परितोष नावाचा एक माणूस तिच्याकडे येतो आणि त्याला सांगते की तुम्हाला 10 दिवस तुम्हाला रोज यावं लागेल. आणि ह्या 10 दिवसात त्यांचे नजदिकी वाढतात, जवळीक संबंध वाढतात आणि त्या दोघांचं शारीरिक संबंधात रूपांतर होतं. म्हणजे हिचा नवरा बाहेर असल्यामुळे हिनं तिकडं चाळ चालू केलं. बरं करू द्या. चाळ चालू केल्यानंतर तो घरी आला एक दिवशी आणि म्हणला कोण आहे, तर म्हणली माझा मानलेला भाऊ आहे, माझ्याकडं ह्याला येतोय फिजिओथेरपीला येतोय आणि हा माझा भाऊ आहे. भाऊ असल्यामुळे त्याला काही संशय नवऱ्याला आला नाही, रवींद्र कुमारला. आणि गेला तो महागारी लपायचा कर्जामुळं. पुन्हा त्याने विचार केला ह्या कर्जातला छुटकारा मोकळं होण्यासाठी आपलं 3 कोटीचं घर विकू. घर विकल्यानंतर कर्ज बी जायला, आपण छोटंसं घर भाड्याने करून राहू. पुन्हा दुसरीला बिझनेस मी चालू करतो, म्हणजे मी चालू होईन आपलं पहिल्यासारखं सुरळीत. पण ही काय त्याला घर विकून देणार. दोघांची रोज घराच्या विकण्यावरून रोज भांडणं लागायला लागली आणि खूप टेन्शनमध्ये दोघं बी आली. मग तो जायचा लपायसाठी हरिद्वारला. मग ती गेल्यानंतर ती परितोष आल्यानंतर तिनं ती सगळी कहाणी त्याला सांगितली. म्हणली घरी कायचं 3 कोटीचं म्हणतोय, असं करू म्हणली, तू काय कर, मला मदत करू लागायला मारायला नवऱ्याला, मी तुला 10 लाख रुपये रोख हातात देते, रक्कम. आणि तो जर त्याला मारलं तर आपल्यामधला काटा बी जाईल आणि हे 3 कोटीचं घर आपल्या दोघांचं होईल. हे विकू आणि आपण लांब कुठेतरी जाऊन घर घेऊ, राहू, सुखाने संसार करू, मी तुझ्यासोबत लग्न करते, असं त्या परितोषला सांगते ही बाई रीना कुमारी. त्यांचा प्लॅन ठरतो. तो जिथं हरिद्वारला आहे तिथं ते दोघे जातात. पोलिसांना हे सगळं तपासात कळतं आणि मग रीना कुमारीला ते उचलतात. उचलल्यानंतर आधी तर नाही म्हणायची, मी काय केलं नाही. पण पोलिसांच्या हाती ठोस सबूत लागलेलं असते. तर CCTVत दिसलेली दोघं गाडीत टोल नाक्यावर येताना जाताना आणि रीना कुमारीचा मोबाईल नंबर हा सारखा हरिद्वारचं लोकेशन त्या हॉटेलचं दावायचं. आणि पोलिसांना रवींद्र कुमाराच्या खिशात हरिद्वारच्या हॉटेलची चिठ्ठी मिळालेली आणि तिथलंच लोकेशन ह्या रीना कुमारच्या मोबाईलचं आणि परितोषच्या मोबाईलचं दावायचं. 2 मोबाईल नंबरचं दावायचं. पोलिसांनी रीना कुमारीला उचलल्यावर आधी तर ती खोटं बोलायची, नाही म्हणायची. कर्जामुळं तो निघून गेलता, आमच्यावर खूप कर्ज झालं, असं झालं बाउन्स झालता चेक, ते खरं आहे पोलिस म्हणली. पण तू CCTVत हरिद्वारच्या आणि मुरादाबादच्या आणि हरिद्वारच्या मधल्या CCTVत तू दिसलेली आहे आम्हाला 4 चाकी गाडीत दिसल्यानंतर पोलिसांची स्टेटमेंट सुरू झाली. पोलिसांनी खूप टॉर्चर केल्यानंतर ती खरं बोलायला लागली. जे तुम्हाला सांगते मी ते ऐकून पायाखालची जमीन अक्षरशः हलन. म्हणजे त्याच्या खूप कर्ज झालं होतं आणि तो हे 3 कोटीचं घर विकायचं म्हणायचं होते आणि हे घर तर मला विकून द्यायचं नव्हतं. विकलं असतं त्याचंच कर्ज पाणी फेडण्याचं आमचं घर सगळं गेलं असतं, मला गरिबीत राहावं लागलं असतं आणि मला काय ते मान्य नव्हतं. मग मी ह्या परितोषला, माझं प्रेम जडलं होतं परितोषवर, आम्ही दोघं लग्न करणार होतो. मी त्याला म्हणलं आपण त्याला मारून टाकू म्हणजे आपला रस्ता मोकळा. त्याला मारलं आम्ही दोघांनी. तो हॉटेलवर ज्या होता तिथं गेलो, पण तिथं काय आम्हाला मोका घावला नाही मारायला. पुन्हा तो घरी आला काही दिवसांनी. आम्ही घरी आलो महागारी त्याला न सांगता. हॉटेलच्या शेजारी जिथं राहत होता ना रवींद्र, त्या शेजारची रूम ह्यांनी बुक केली ती त्याला मारायसाठी. पण 2 दिवस तिथं वेटरची गर्दी, आलेल्या तिथल्या हॉटेलमधल्या माणसांची गर्दी, त्यामुळे ह्यांना तिथं काय मोका जुळला नाही. ती घरी आली महागारी. घरी आल्यावर त्याला बोलवून तिनं घेतलं, या म्हणून तुमचं ध्यान होतं, या आठवण येते म्हणून. आल्यानंतर म्हणले आपल्याला परितोषच्या माझ्या भावाच्या घरी पार्टी, तिथं आपल्याला पार्टीला जायचंय. पार्टीला त्याला घेऊन गेली ही रीना कुमारी नवऱ्याला, रवींद्र कुमारला. पार्टीला घेऊन गेल्यानंतर तिथं त्याला खूप जाणून बुजून त्या परितोषने खूप दारू पाजली, खूप. आणि जसं त्याला कळलं की ह्याला दारू चढली, त्याने एक फावडं आणलं आणि त्या फावड्याने त्याच्या छातीत पोटात
अक्षरशः इतकं 18 वार केलं की तो त्याचा जागेवर जीव गेलता. त्याची हाडं सगळी तुटली होती आणि त्याचं सगळं रक्त वाहिलं होतं. त्यांनी त्या बॉडीला गुंडळली आणि 2 दिवस गाडीत बॉडी हिंडवत होती, कुठं टाकायची. तर तिथं उत्तराखंडमध्ये आणून बॉडी त्यांनी टाकली खाईत आणि गाडी नेऊन नोएडाला लावली 4 चाकी, कारण की संशय कोणावर येऊ नये. आणि दोघे आपापल्या घरी माघारी आले. बघा बाईचं डोकं, गाडी एकीकड, लाश एकीकड आणि ही दोघं एकीकड, म्हणजे कोणाला संशय येऊ नये. पण पोलिसांची जात किंवा पोलिस खूप हुशार, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आले. त्या मोबाईलचा असो, लोकेशन, CCTV कॅमेरा येतं. त्या गाडीत दोघे जण हिंडताना 2 दिवस त्यांना CCTVत दिसली. त्यांनी उचलली, त्यांनी गुन्हा कबूल केला. आता दोन्ही बी जेलमध्ये येते. अजून त्यांना काय शिक्षा लागलेली नाही. पण रवींद्र कुमारचं कर्म त्याला महागारी आलं फिरून. त्यांनी आशा कुमारी नावाची बायको, एक गोड मुलगा असताना सुद्धा ह्या रीना कुमारीच्या नादी लागला आणि स्वतःची दिल्लीतली सगळी प्रॉपर्टी विकून इकडे हिच्यासाठी 3 कोटीचा बंगला घेतला. शेवटी त्या रीना कुमारीनंच त्याचा खून केला. दुनियेत माणसं बाया बिघडायला लागले. ती बघा, त्यांना नीतिमत्ता, न्याय, धर्म, सत्य काही सुद्धा घेणं देणं नाही. त्यांना फक्त पैसा, प्रॉपर्टी, शारीरिक संबंध तात्पुरतं पाहिजे. आणि हे कलियुग आहे. कलियुगाचा फेरा कुणाला चुकणार नाही. जसा ह्या रवींद्रला कर्माचा फेरा चुकला नाही, तसं कर्म नीट करत जावा. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.